नमस्कार सर्वांना, मी शुभांगी सुक्रे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या स्टिकर मराठीवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी आताच ज्या काही जागा निघालेल्या आहेत आदिवासी विभाग भरतीच्या, तर याच्यामध्ये चौकीदार भरती। तर यासाठी आपण मराठी व्याकरण हा जो काही आपला विषय आहे, तर हा विषय आहे 50 मार्काला, म्हणजेच एका प्रश्नाला 2 गुण आहेत। तर 25 प्रश्न आपले या चौकीदार भरतीमध्ये येणार आहेत। तर त्यासाठीच तुमचा सगळ्यांचा अभ्यास व्यवस्थित व्हावा म्हणून आपल्या मराठी व्याकरणाचे आपण सगळे टॉपिक इकडे थोडे थोडे करून घेणार आहोत। तर आज आपण सर्वप्रथम बघणार आहोत की जो महत्त्वाचा टॉपिक आहे आणि याच्यावरचे प्रश्न ऑलमोस्ट येतातच। तर असा टॉपिक आहे आपला संधी टॉपिक आपण निवडलेला आहे। तर संधी टॉपिक मध्ये आपण शिकणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला संधी करायला शिकायची असते, कशा पद्धतीने विग्रह करायचा असतो, विग्रह कसा ओळखायचा असतो, काय नियम असणार आहेत आणि याच्यावर प्रश्न कसे येतात, हे सगळं डिटेल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर मग सुरुवात करूयात। सगळ्यात पहिले आपण संधीचा अर्थ काय होतो, तर संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे। ठीक आहे, तर संधी म्हणजेच काय, तर सांधणे किंवा जोडणे आपण म्हणतो। याचाच अर्थ काय करायचा असतो, तर काय जोडायचं असतं, काय सांधायचं असतं आपल्याला, तर दोन शब्द आपण काय करतो, एकत्रित करून एक नवीन शब्द तयार करतो। मग हे दोन शब्द आपल्याला सांधायचे आहेत, त्यालाच आपण संधी झाली असं म्हणतो। थोडक्यात व्याख्या काय आहे संधीची, तर दोन शब्द जेव्हा एकत्रित येत असतात तेव्हा, फॉर एक्झाम्पल समजा मला इथे एक शब्द आहे, इथे एक शब्द आहे, हे दोन शब्द एकत्रित करायचे आहे। मग बदल कुठे होणार, तर बदल फक्त इथे होणार। स्टार्टिंगचा शब्द आणि शेवटचा शब्द सेम राहणार, फक्त इथे बदल होणार। मग इथे काय आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, हे दोघं एकत्रित मिळून एकच नवीन वर्ण तयार होतो, त्यालाच संधी झाली आपण असं म्हणतो। एकदम सोप्या भाषेत इथं समजवलेलं आहे तुम्हाला संधी म्हणजे काय। पहिल्या शब्दातील शेवटचा, दुसऱ्या शब्दातील पहिला, म्हणजेच एका मागोमाग येणारे दोन्ही वर्ण एकत्रित आल्यानंतर त्या दोन्ही मिळून एक नवीन वर्ण तयार होतो, त्याला आपण संधी झाली असं म्हणतो। तर सुरुवात करूयात। बघा, व्याख्या आहे संधीची, जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकांमध्ये मिसळून त्यांचा एकच वर्ण तयार होतो, त्याला संधी असे म्हणतात। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपण एखादा शब्द घेऊया, इथे कवीश्वर शब्द घेऊया। ठीक आहे, जस्ट समजून सांगायचे म्हणून व्याख्या म्हणून घेते। कवीश्वर शब्द कसा तयार झाला, कवी अधिक ईश्वर, राईट, दोन शब्द एकत्रित आलेले आहेत, जोड शब्द तयार केलाय हा। ठीक आहे, जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकांमध्ये मिसळून, दोघं एकमेकांमध्ये मिसळून त्यांचा एकच वर्ण तयार होतो। ह्रस्व ई अधिक दीर्घ ई इज इक्वल टू दीर्घ ई तयार होतो, एकच वर्ण तयार होतो। मग यालाच काय म्हणायचं, संधी असं म्हणायचं। क्लिअर, एकदम सोप्या भाषेत आपण हळूहळू शिकणार आहोत। सर्वप्रथम आपल्या युट्यूबला आपण याच्यावर आदिवासी विभाग भरतीवर काही लाईव्ह लेक्चर घेऊन येणार आहोत। जे प्रश्न याच्या आधी विचारून झालेले आहेत अशा सगळ्या प्रश्नांचा समावेश या युट्यूबच्या लाईव्ह लेक्चर मध्ये असणार आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे तर त्यासाठी आपण आपली बॅच सुद्धा आणणार आहोत। सर्वप्रथम आपण समजून घेऊया की संधी नक्की काय प्रकार आहे। ठीक आहे, संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे। आपल्याला जोडायचं आहे काय, दोन वर्ण एकत्रित जोडायचे। कुठले दोन वर्ण एकत्रित जोडायचे, तर पहिल्या शब्दातील शेवटचा आणि दुसऱ्या शब्दातील पहिला, हे दोघं आपल्याला एकत्रित जोडायचे आहेत, तेव्हा त्याला संधी झाली असं म्हणतो। संधीचे प्रकार किती आहेत, तर संधीचे 3 प्रकार आहेत। मुख्य प्रकार संधीचे विचारले जातातच। ओके, तर संधीचे मुख्य 3 प्रकार आहे। पहिली आहे स्वर संधी, दुसरी आहे व्यंजन संधी आणि तिसरी आहे विसर्ग संधी। एक्झाम मध्ये सोपा प्रश्न आहे हा, पण एक्झाम मध्ये विचारला जातो। संधीचे मुख्य प्रकार किती, तर 3च आहेत। का विचारला जातो आपण, कारण कन्फ्यूज होतो। का कन्फ्यूज होतो, कारण इथे एक तुम्हाला समजून सांगायचं म्हटलं तर एक चार्ट आपण बनवूयात। ठीक आहे, संधीचे प्रकार जरी 3 असले ना, संधीचे 2 गटात वर्गीकरण केलं जातं। ठीक आहे, सांगू, पहिली आहे आपली संस्कृत संधी, पहिली आहे आपली संस्कृत संधी आणि दुसरी आहे मराठीतील विशेष संधी किंवा त्याला नाव आहे निव्वळ मराठी संधी। ओके, हे काय झाले, हे प्रकार नाही झाले संधीचे, तर हे 2 गटात वर्गीकरण झालंय।
क्लिअर? 2 गटात वर्गीकरण केलेलं आहे. हे प्रकार नाहीये. तर प्रकार कुठले आहेत संधीचे? जे संस्कृत संधीचे प्रकार आहेत ना, हेच मुख्य प्रकार संधीचे सांगायचे. संस्कृत संधीचे प्रकार, पहिली आहे स्वर संधी, दुसरी आहे व्यंजन संधी आणि तिसरी आहे विसर्ग संधी. ठीक आहे? हे 3 प्रकार जे आहेत हेच संधीचे मुख्य प्रकार म्हणायचे. का? कारण संधी ही फक्त संस्कृत शब्दांचीच होते, जी नियमाला धरून असते. आता स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी या 3ही संधी नियमाला धरूनच आहेत. याच्यामध्ये जे शब्द तयार होतात त्यांचे काही नियम ऑलरेडी ठरवलेले आहेत. जसं की मगाशी आपण कवी अधिक ईश्वर बघितलं, ई अधिक ई, ही आपली दीर्घत्व स्वर संधी, हा नियम आहे. 2 सजातीय स्वर एकत्र आल्यानंतर एक दीर्घ स्वर तयार होतो, हा त्याचा नियम आहे. तसे हे सगळे प्रकार नियमानुसार तयार झालेले आहेत, पण हे नियमानुसार तयार झालेले नाहीत. त्याच्यामुळे संधीचे मुख्य प्रकार किती असं जर विचारलं तर आपलं उत्तर यायला हवं हे 3 प्रकार. आणि मराठीतील विशेष संधी 2 प्रकार आहेत, जी फक्त स्वरांच्या बाबतीतच घडते आणि ही नियमाला धरून नाही. ठीक आहे? पहिली आहे पूर्वरूप स्वर संधी आणि दुसरी आहे पररूप स्वर संधी. पररूप स्वर संधी. क्लिअर? समजलंय? महत्वाचं आहे. ही फक्त स्वरांच्याच बाबतीत घडते. खिडकी अधिक आत खिडकीत, दार अधिक आत दारात, घाम अधिक ओळे घामोळे, यांचे प्रकार आहेत हे, जे नियमाला धरून नाहीये. कधी पहिल्या शब्दातील शेवटचा लोप पावतो, कधी दुसऱ्या शब्दातील पहिला लोप पावतो. ठीक आहे? तर हे नियमाला धरून आहेत, म्हणून हेच प्रकार संधीचे मुख्य प्रकार समजायचे. याच्यामुळे मुलं कन्फ्युज होतात. म्हणून याच्यावर जरी सोपा प्रश्न असला संधीचे प्रमुख प्रकार किती तरी विचारला जातो, कारण मुलं कन्फ्युज होतात. त्यांना विचारायला तेवढा चान्स भेटतो ना, काही मुलं चुकू शकतात, म्हणून तेवढा सोपा प्रश्न विचारला जातोय. ठीक आहे? जाऊयात पुढे. आता आपण संधीचे मुख्य 3 प्रकार आहेत. पहिली आहे स्वर संधी, दुसरी आहे व्यंजन संधी आणि तिसरी आहे विसर्ग संधी. तर पहिली संधी आपण बघूयात. पहिली आहे स्वर संधी. संधीचा मुख्य पहिला प्रकार स्वर संधी. स्वर संधीचे सुद्धा उपप्रकार आहेत. स्वर संधी म्हणजेच काय? बघा, महत्वाचं आहे संधी ओळखायची कशी. जेव्हा स्वर संधी असते, बघा आपण नॉर्मली संधी म्हणजे काय बघितले, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण दोघं एकत्रित येतात, तेव्हा जो शब्द तयार होतो त्याला संधी झाली असं म्हणतो आपण, बरोबर? तर मग पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण दोघं एकत्र येत असतात. स्वर संधी कधी म्हणायचं? जेव्हा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण सुद्धा स्वर असेल, तेव्हा तिला स्वर संधी म्हणायचं. व्यंजन संधी कधी म्हणणार? जेव्हा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल, तेव्हा तिला व्यंजन संधी म्हणायचं. विसर्ग संधी कधी म्हणणार? जेव्हा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल, तेव्हा त्याला आपण विसर्ग संधी म्हणणार. एक ट्रिक लक्षात ठेवायची आहे की कुठली संधी आहे हे कसं ओळखायचं. तर ट्रिक अशी आहे की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण जो असतो तीच संधी. फॉर एक्झाम्पल, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण जर स्वर असेल तर ती स्वर संधी, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण जर व्यंजन असेल तर ती व्यंजन संधी, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण जर विसर्ग असेल तर ती विसर्ग संधी. ही आपली ट्रिक आहे, लक्षात ठेवायचंय. ठीक आहे? कधी कधी विचारलं जातं या शब्दाचा डॅश डॅश या शब्दाचा संधीचा प्रकार ओळखा. त्या शब्दावरून संधी ओळखायची म्हणजे त्या शब्दाचा विग्रह करायचा आणि विग्रह केल्यानंतर आपल्याला दिसतं की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण नक्की काय आहे. मग त्याच्यावरून आपल्याला कळतं की ही कुठली संधी आहे. क्लिअर? समजलंय? चला पुढे. आता स्वर संधीचा जो पहिला प्रकार आहे, जिचं नाव आहे दीर्घत्व स्वर संधी. काय नाव आहे? दीर्घत्व स्वर संधी. ठीक आहे? दीर्घत्व स्वर संधीच दुसरं नाव आहे सजातीय स्वर संधी. यालाच म्हणतात दीर्घादेश स्वर संधी. आदेश म्हणजेच काय? तर एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणं, त्याला आदेश असं म्हणतात. ठीक आहे? नावातच ट्रिक आहे, दीर्घत्व. मग आपला दीर्घ स्वर इथे लक्षात ठेवायचे. एकदम सोपी आहे संधी. तुम्ही म्हणता ना मला काही कळत नाही, म्हणजे संधी तुम्हाला काही येत नाही किंवा कळत नाहीये, तर त्यासाठी तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवायच्यात आणि सगळ्या शब्दांचे जे अर्थ आहेत ना ते लक्षात घ्यायचे. दीर्घत्व मध्ये दीर्घ, मग दीर्घ स्वर कुठले? आ, ई, उ दीर्घ स्वर आहेत. मग हे दीर्घ स्वर जेव्हा 2 वर्ण एकत्रित येतात तेव्हा बनतात, म्हणून त्याला म्हटलं दीर्घत्व स्वर संधी.
ठीक आहे. आदिवासी विभाग मध्ये चौकीदार जी भरती आहे त्याच्यासाठी हे सगळे टॉपिक महत्वाचे आहेत. अजून जे टॉपिक आहेत ते सगळे मी घेणारच आहे. ऑलमोस्ट तुम्ही विचार करू शकता की तुम्ही समजा पोलीस भरतीचा अभ्यास करताय ना, तर पोलीस भरतीचेच सगळे इकडे आहेत. फक्त काय आहे की आपल्याला शब्दसंग्रहांवर इकडे जास्त भर द्यायचा, जो की आपण देणार आहोत. जेव्हा युट्यूबचे लेक्चर चालू करू आणि जेव्हा बॅच घेऊ ना, बॅच चालू करू त्यावेळी आपण जास्तीत जास्त शब्दसंग्रहांवर फोकस करणार आहे, कारण प्रश्न त्यांच्यावर जास्त विचारले जातात या आदिवासी विभाग भरतीला. ठीक आहे. जसे प्रश्न त्या पद्धतीने आपण इथे शिकवणार आहोत. सुरुवात करूयात. बघा, दीर्घत्व स्वर संधी म्हणजेच काय, तर दोन सजातीय स्वर लगोपाठ आल्यास त्यात एकच दीर्घ स्वर तयार होतो. दोन सजातीय स्वर लगोपाठ आल्यानंतर ते दोन्ही एकत्रित मिळाल्यावर त्या दोन्हींवरून एकच दीर्घ स्वर तयार होतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, दीर्घत्व स्वर संधी. ट्रिक कशी ओळखायची, तर संधी होऊन तयार झालेला जो फायनल शब्द असतो त्या शब्दाच्या मध्ये काना असतो, दुसरा उकार असतो किंवा दुसरी वेलांटी असते. कळालंय? जेव्हा एक शब्द असतो त्या शब्दाच्या मध्ये जर काना असेल, त्या शब्दाच्या मध्ये जर दुसरा उकार असेल आणि त्या शब्दाला जर दुसरी वेलांटी मध्ये असेल तर ती दीर्घत्व स्वर संधी आहे असं म्हणायचं. काही उदाहरणं बघितल्यावर आपल्या लक्षात येईल. सूर्यास्त इथंच सोडवून देऊ का? नीट लक्ष द्या फक्त तुम्ही. काय सूर्यास्त शब्द कसा तयार झाला? सूर्य अधिक अस्त. आपल्याला काय करायचंय, दोन शब्द बाजूला काढायचे की कुठले दोन शब्द याच्यामध्ये मिक्स झालेले आहेत. ठीक आहे. तर सूर्य अधिक अस्त तुम्ही बघू शकता. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, एक मिनिट, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ. अ अधिक अ काय तयार होतं? दोन सजातीय स्वर लगोपाठ आल्यास दोन्हीवरून एकच दीर्घ स्वर तयार होतो ना. अ अधिक अ इज इक्वल टू आ तयार होतो. आ म्हणजेच काना. काय? आ म्हणजे काना. आहे का इथे काना? तुम्हाला काय म्हटलं, दोन वर्ण एकत्रित आल्यानंतर मध्ये एकतर काना असेल, एक तर दुसरी वेलांटी असेल किंवा एक तर दुसरा उकार असेल. राईट. सूर्यास्त शब्द तयार झाला. अजून इथं धनादेश शब्द घ्या बरं. धनादेश शब्द कसा तयार झाला? धन मूळ शब्द आहे आणि आदेश मूळ शब्द आहे. हे दोन शब्द एकत्रित आलेले आहेत. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आ. ठीक आहे. दोन सजातीय स्वर आहेत. हे सुद्धा सजातीय स्वर कुठले कुठले आहेत माहितीये? इथं देऊ लिहून. अ च्या बाबतीत अ अधिक अ, अ अधिक आ अधिक आ अधिक अ. याप्रमाणे दोन वर्ण एकत्रित आले तर ह्या दोन्हींवरून एकच म्हणजे आ तयार होतो. आ म्हणजे काना. सेम ईच्या आणि ऊच्या बाबतीत सुद्धा आहे. ठीक आहे. आता ई बघूयात. बघा, ह्रस्व ई अधिक ह्रस्व ई असेल, दीर्घ ई अधिक ह्रस्व ई असेल, ह्रस्व ई अधिक दीर्घ ई असेल किंवा दीर्घ ई अधिक दीर्घ ई असेल. कोणी पण एकत्रित येऊ दे, काय तयार होणार? दीर्घ ई तयार होणार. म्हणजे शब्दाच्या मध्ये काय जाणार? दुसरी वेलांटी जाणार. ऊच पण सेम आहे. आता ऊ कुठं लिहू? इथं लिहू. ह्रस्व उ अधिक ह्रस्व उ असेल किंवा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ह्रस्व उ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण दीर्घ उ किंवा ह्रस्व उ अधिक दीर्घ उ अधिक ह्रस्व उ, दीर्घ उ अधिक दीर्घ उ. असं काय पण एकत्रित येऊ दे, काय पण म्हणजे ह्रस्व असू दे किंवा दीर्घ असू दे, दीर्घ उच तयार होणार. दीर्घ उ म्हणजे दुसरा उकार, दीर्घ ई म्हणजे दुसरी वेलांटी आणि आ म्हणजे काना. या पद्धतीने शब्द एकत्रित आले तर त्याला म्हणायचं दीर्घत्व स्वर संधी. सोपी आहे खूप. जर व्यवस्थित तुम्ही लक्ष दिलं ना, बॅच मध्ये म्हणा किंवा युट्यूबला आपण जेव्हा लेक्चर चालू करू, व्यवस्थित जर लक्ष तुम्ही दिलं तर तुम्हाला समजेल हे. ठीक आहे. आणि हे लेक्चर बघून झाल्याच्या नंतर मला ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय माझी शिकवण्याची पद्धत कशी येते आणि युट्यूबचे लेक्चर कधीपासून चालू करू हे पण मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये. ठीक आहे. विग्रह बघत होतो आपण, राईट. आता बघा, धनादेश कळालं. आता सहानुभूती घेऊयात. आता इथं तुम्ही बघू शकता अनुभूती मूळ शब्द आहे. दोन्ही पण मूळ शब्द असतील किंवा मूळ शब्दाला उपसर्ग लागलेला असेल किंवा मूळ शब्दाला प्रत्यय लागलेला असेल, शब्द कसेही तयार होतील. ठीक आहे. बघा आता, अनुभूती अधिक इकडे उपसर्ग लागलाय सह. ठीक आहे. सह अधिक अनुभूती. काय? सह अधिक अनुभूती. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ. दोन सजातीय स्वर एकत्र आल्यानंतर एकच दीर्घ स्वर तयार होतो. आ म्हणजेच काना. काय? आ म्हणजे काना. ठीक आहे. सह अधिक अनुभूती, सहानुभूती. सेम याच पद्धतीने बाकी सुद्धा आहे. अजून काय घेऊयात आपण? रूपांतर घेऊया.
रूप अधिक अंतर. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अच आहे. अम घेऊया. ठीक आहे. अ अधिक आ तयार होतो आणि वरती अनुस्वार आम. शब्द काय तयार झाला? रूपांतर शब्द तयार झाला. ठीक आहे. सेम बाकी पण इथं लिहून देऊ तुम्हाला. बघा, बाकी डिटेल मध्ये आपण आपल्या बॅचला शिकणार आहोतच. पुरुषार्थ शब्द विग्रह लिहूयात आपण. पुरुष अधिक अर्थ. हिमालय शब्दाचा विग्रह हिम अधिक आलय. अ अधिक आ इज इक्वल टू आ. जनादेश जन अधिक आदेश. सेम अ अधिक आ इज इक्वल टू आ. अनाथाश्रम अनाथ अधिक आश्रम. अ अधिक अ इज इक्वल टू आ. राजाज्ञा राजा अधिक आज्ञा. आ अधिक आ इज इक्वल टू आ. ठीक आहे. दीर्घत्व स्वर संधी समजली. काहीच वेगळं नाहीये याच्यामध्ये. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण विद्यालय शब्द सोडवायला घेऊयात. बघा, विद्यालय शब्द काहीच अवघड नाही. याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ओळखायचा असतो. हे ओळखण्यासाठी आधी आपल्याला काय करायचंय? तर आधी आपल्याला हा शब्द कुठल्या दोन शब्दांपासून तयार झालाय हे आपल्याला ओळखायचं असतं. बरोबर. विद्या दिसते आपल्याला आणि शेवटी काय आहे? तर आलय आहे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आ. ठीक आहे. दीर्घ दीर्घ दीर्घच तयार होतो. आ म्हणजेच काना. आहे का मध्ये काना? कळाली? दीर्घत्व स्वर संधी समजली. सेम आहे. राजाश्रय राजा अधिक आश्रय. जनादेश जन अधिक आदेश. विग्रह लिहून दिलेला आहे. अ अधिक आ इज इक्वल टू आ तयार होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आपला दुसरा जो उपप्रकार आहे स्वर संधीचा, ज्याचं नाव आहे गुणादेश स्वर संधी. काय? ज्याचं नाव आपलं आहे गुणादेश स्वर संधी. आता गुणादेश स्वर संधी मध्ये काय आहे? तर सगळ्यात पहिले आपण बघितलं दीर्घत्व स्वर संधी. राईट. दीर्घत्व स्वर संधीमध्ये काय होतं? ते दीर्घ स्वर लक्षात ठेवायचे होते. दोन वर्ण एकत्रित येऊन दीर्घ स्वर तयार होतात. मग आ तयार होईल, एकतर दीर्घ ई तयार होईल किंवा दीर्घ उ तयार होईल. आता गुणादेश मध्ये जेव्हा दोन वर्ण एकत्रित येतात तेव्हा एकतर ए तयार होईल, ए म्हणजे एक मात्रा, एकतर ओ तयार होईल म्हणजे काना एक मात्रा, आणि एकतर रू तयार होईल. ठीक आहे. म्हणजे अ आणि रू अर तयार होईल. ए ओ आणि अर तयार होतो. अर म्हणजे रचा रफार आहे वरती जो येतो तो. बघा, दोन वर्ण एकत्रित येऊन, दोन वर्ण कुठले? पहिल्या शब्दातील शेवटचा आणि दुसऱ्या शब्दातील पहिला. हे दोन वर्ण एकत्रित येऊन ए ओ किंवा अर असे बदल होतात, तेव्हा त्याला आपण गुणादेश स्वर संधी असे म्हणतो. कळालं? गुणादेश स्वर संधी समजली का? जेव्हा दोन वर्ण एकत्रित येतात, मध्ये एक मात्रा असतो, एक मात्रा, काना एक मात्रा किंवा रचा रफार असतो. बघू शकता तुम्ही. आता मग हा ए कसा तयार होतो? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ किंवा आ असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई किंवा दीर्घ ई असेल तर ए तयार होतो. ए म्हणजेच एक मात्रा. ओ कधी तयार होतो? जेव्हा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ किंवा आ असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण उ किंवा दीर्घ उ असेल तेव्हा ओ तयार होतो. ओ म्हणजेच काना एक मात्रा. आणि अर्ध कधी तयार होतो? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ किंवा आ असेल, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण रू असेल, हे दोघं एकत्रित आल्यावर अर म्हणजे रचा रफार तयार होतो. ठीक आहे. आता इथे आपण विश्लेषणात्मक बघणार आहोत. सगळ्यात पहिले मनुष्येतर शब्द घेऊयात आपण. कसा तयार झाला नीट लक्ष द्यायचंय. ठीक आहे.
मनुष्येतर. आता ऑब्झर्वेशन संधीमध्ये एवढं पक्क पाहिजे तुमचं की शब्द बघितला कळायला पाहिजे की मध्ये काय बदल झालाय. मध्ये म्हणजे पहिला आणि शेवटचा सोडून द्यायचा. इथं काय आहे तर इथं एक मात्रा दिसतोय ना. मनुष्येतर शब्द बघा, दोन शब्द एकत्रित आलेत, मनुष्य आणि इतर. काय फॉर्म्युला लागू झाला इथे? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई. अ अधिक ई काय तयार होतो तर ए तयार होतो. ए म्हणजेच एक मात्रा. काय? ए म्हणजेच एक मात्रा. मनुष्य अधिक इतर, मनुष्येतर. क्लिअर? अजून घेऊयात गणेश, घेऊयात शब्द गणेश. गणेश शब्द कसा तयार झाला? पहिला शब्द आहे गण, दुसरा शब्द आहे ईश. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई. अ अधिक ई इज इक्वल टू काय तयार झाला? ए तयार झाला. ए म्हणजेच एक मात्रा, आणि एक मात्रा गेला कुठे? संधियुक्त शब्दाच्या मध्ये. दिसता एक मात्रा? तर आपलं हे आहे आपल्या गुणादेश स्वर संधीचं उदाहरण. सोपं आहे. ट्रिक लक्षात ठेवायची आहे. गुणादेश स्वर संधी म्हणजे तरुण संयुक्त स्वर, आणि पुढे प्रकार आहे वृद्धादेश. वृद्धादेश म्हणजे म्हातारे संयुक्त स्वर. संयुक्त स्वर 4 आहेत: ए, ऐ, ओ, औ. ए चा म्हातारा ऐ, ओ चा म्हातारा औ. राहील लक्षात? म्हणून ऐ आणि औ झाले म्हातारे, ए आणि ओ झाले तरुण. मग याच्यामध्ये फक्त अर ऍड करायचा आहे. क्लिअर? अजून काय घेऊया शब्द? अरचा घेऊया, महर्षी घेऊया. चालेल, ठीक आहे. महर्षी शब्द कसा तयार झाला तुम्ही बघू शकता. महा अधिक ऋषी. ठीक आहे, हे दोन शब्द एकत्रित आलेत. काय हो? ठीक आहे, बघा आता. सॉरी, थोडासा डिस्टर्बन्स. महर्षी शब्द कसा तयार झाला? महा अधिक ऋषी. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण रू. ठीक आहे, आ अधिक रू दोघं एकत्रित आल्यावर आपला फॉर्म्युला काय आहे बघा. आ अधिक रू दोघं एकत्र आल्यावर काय तयार होतो? अर तयार होतो. अर म्हणजेच आपला आहे रफार. गेला कुठे? नीट बघा. आ आणि रू काढून टाकायचं म्हणजे इथं राहिला मह, आणि इथे काय आहे? हा शी. म्हणजे हे दोघं एकत्रित येऊन र तयार झालाय, आणि पुढचा शी जसाच्या तसा. पुढचा शी जसाच्या तसा. मग बघा आता, मह जसाच्या तसा, पुढचा शी आणि र कुठे गेला? रफाराच्या स्वरूपात गेला. कळाला? महाअधिक ऋषी, महर्षी शब्द तयार झाला. क्लिअर? सेम सप्तर्षी सुद्धा आहे. पुन्हा बघा, सप्त अधिक ऋषी. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण रू. अ अधिक रू. अ असू दे किंवा आ असू दे. बघा, मगाशी आ होता, आता अ अधिक रू इज इक्वल टू सुद्धा अर, रफाराचा र तयार होतो. अर. आता हे दोघं काढून टाकले, राहिला सप्त. रू पण काढून टाकला ना. हे दोघं मिळून काय तयार झालाय? अर तयार झालाय, आणि पुढचा शी जसाच्या तसा. आता तुम्ही बघू शकता, इथे काय झालंय? अरे, हला हलांत आहे ना, अर तयार झालाय, तर मग अने हला पूर्ण उच्चारित केले. सेम इथे आहे की हा सप्त, त जो आहे त्याला तला अने पूर्ण उच्चारित केले, सप्त. पुढचा र रफाराच्या स्वरूपात, आणि शी. मग शब्द काय तयार झाला? सप्तर्षी. रफार ज्याच्यावर उच्चारतो त्याच्या पुढच्या याच्या वर्णावर दिला जातो. थँक्यू. कळालं? याला काय म्हणायचं? तर याला गुणादेश स्वर संधी म्हणायचं. जेव्हा दोन वर्ण एकत्रित येऊन ए, ओ किंवा अर तयार होत असेल तेव्हा त्याला गुणादेश स्वर संधी असं आपण म्हणतो. क्लिअर समजलंय का?
समजलेलं आहे? जेव्हा आपण बॅच घेऊ, बॅच मध्ये सगळे विषय, सगळे टॉपिक याच पद्धतीने एकदम डिटेल मध्ये शिकवणार आहोत. बॅच मध्ये जर तुम्ही माझ्या आधीच्या बॅच केलेल्या असतील तर तुम्हाला तेव्हा माहिती असेल की आपण पहिला बेसिक कन्सेप्ट क्लिअर करतो आणि त्याच्यानंतर टॉपिक शिकवायला सुरुवात करतो. सो तुम्ही एकदम बिंदास्त राहा. तुम्ही जर ही एक्झाम देणार असाल आणि बघा, तुम्ही जर आदिवासी विभाग भरती देताय तर तुम्ही पोलीस भरती सुद्धा देत असणार आणि पोलीस भरतीसाठी तर शुभांगी मॅडम काय तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे बिनधास्त तुम्ही जर ही एक्झाम देताय तर तुम्ही आमचे लेक्चर डोळे झाकून करू शकता. फक्त प्रामाणिकपणे अभ्यास प्रायोरिटी द्या. ठीक आहे, पुढचं बघूयात आपण. वृद्धादेश स्वर संधी बघूयात आपण. ठीक आहे, आता वृद्ध म्हणजे म्हातारे, संयुक्त स्वर तुम्हाला मी सांगितलं होतं. ओके, वृद्ध म्हणजे म्हातारे. म्हातारे कोण? ए चा म्हातारा ऐ, ओ चा म्हातारा औ. दोन वर्ण एकत्रित येऊन जेव्हा हे दोघं तयार होतात तेव्हा त्याला आपण म्हणतो वृद्धादेश स्वर संधी. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हे असतील, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे असतील, तर हे दोघं एकत्रित येऊन ऐ तयार होणार. ऐ म्हणजेच दोन मात्रे. आणि हे दोघं एकत्रित येऊन औ तयार होणार. औ म्हणजेच काना दोन मात्रे. क्लिअर? चार शब्द इथल्या इथं सोडवून देते, दुसरे पेज घेत नाही कारण जागा आहे आपल्याला इथे. राईट? बघा आता, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण नक्की हेच आहेत का हे ओळखण्यासाठी आधी आपल्याला शब्दाचा विग्रह करणं गरजेचं आहे. प्रजैक्य शब्द कसा तयार झाला? प्रजा अधिक ऐक्य. ऐक्य नाही, जे शब्द आपण शब्दातून बाजूला काढत आहोत त्याला मुळात अर्थ पाहिजे. ऐक्यला अर्थ नाहीये तर ऐक्यला अर्थ आहे ना, ऐक्याची भावना. ऐक्य नाही, त्यामुळे ऐक्य शब्द आहे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ऐ. आ अधिक ऐ, दोघे मिळून ऐ तयार झाले ना एकत्रित येऊन. ऐ म्हणजेच दोन मात्रे. आले का दोन मात्रे शब्दामध्ये? आहे. सेम खाली आहे एक एक, एक अधिक एक. ठीक आहे, आता एक शब्द कसा तयार झाला? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ए. अ अधिक ए, आता हे दोघं एकत्रित आलेत, ऐच तयार होणार ना. ऐ म्हणजे दोन मात्रे. आले का दोन मात्रे? आता इकडे तुम्ही बघू शकता गंगौक शब्द घेऊयात. गंगौक शब्दाचा विग्रह पेपरला खूप वेळा विचारलाय, खूप वेळा. गंगौक शब्द कसा तयार झाला? तर गंगा अधिक ओघ. आता नीट बघायचंय, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ओ. ठीक आहे, बघा आता आ आणि ओ एकत्रित येऊन औ तयार होतोय. झाला? औ म्हणजेच काना दोन मात्रे. गंगा अधिक ओघ, गंगौक. सदैव शब्द कसा तयार झाला? सदा अधिक, आता इथं ऐव नाहीये, सदा अधिक एव आहे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ए. आ अधिक ए, आता हे दोघं एकत्रित आलेत, काय तयार झाला? ऐ तयार झाला. ऐ म्हणजेच दोन मात्रे. आहे का दोन मात्रे? आले. वृद्धादेश स्वरसंधी सोपीच एकदम. दीर्घत्व स्वरसंधी, दोन वर्ण एकत्रित येऊन आ, ई किंवा उ तयार होतो, दीर्घ म्हणून दीर्घत्व म्हटले. गुणादेश, दोन वर्ण एकत्रित येऊन ए, ओ किंवा अर म्हणजे रफाराचा र तयार होतो. वृद्धादेश, दोन वर्ण एकत्रित येऊन ऐ किंवा औ तयार होतो. क्लिअर? महत्वाचं आहे. त्यानंतर आहे यनादेश स्वरसंधी. आता यनादेश म्हणजे तुम्ही इथं अर्धस्वर लक्षात ठेवू शकता. अर्धस्वर आपले यर लव आहेत ना, त्यातला फक्त आपल्याला ल नाही घ्यायचा आहे. बघा, यनादेश स्वरसंधी म्हणजेच काय? तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई असेल, ह्रस्व ई असेल, ह्रस्व उ असेल किंवा रू असेल, किंवा दीर्घ पण चालेल. दीर्घ ई असेल, दीर्घ उ असेल किंवा रू. रू आपल्याकडे दीर्घ नाहीये, संस्कृत संधीमध्ये आहे, इथे नाहीये आपल्याकडे. संस्कृत व्याकरणामध्ये, आपल्या मराठी व्याकरणात नाहीये तो दीर्घ उ. ठीक आहे, तर हे असतील पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई, उ, रू असेल आणि यांच्या पुढे कुठलाही विजातीय स्वर आला, कुठलाही म्हणा, मग ईच्या समोर उ येऊ दे, ईच्या समोर अ येऊ दे, ईच्या समोर आ येऊ दे, काय पण येऊ दे, विजातीय स्वर जर आला तर या ई बद्दल य तयार होतो, उ बद्दल व तयार होतो आणि रू बद्दल र तयार होतो. जे की आपण वर्णमालेत शिकलेलो आहोत. यांचा उच्चार, यर लवचा उच्चार स्वरांप्रमाणे होतो, म्हणजे ई सारखा उच्चार य चा, उ सारखा उच्चार व चा, रू सारखा उच्चार र चा, लू सारखा उच्चार ल चा. म्हणून त्यांना अर्धस्वर म्हटलं जातं ना, म्हणून ट्रिक दिली अर्धस्वर. त्यांच्यासारखा उच्चार त्यांचा होतोय म्हणजे त्यांच्यात बदल होऊन तेच तयार होतात.
ई मध्ये बदल होऊन य होतो, ओ मध्ये बदल होऊन व होतो, रो मध्ये बदल होऊन र होतो. का? कारण त्यांच्या पुढे म्हणजे दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जेव्हा विजातीय असेल, विजातीय म्हणजे उच्चारामध्ये भिन्नता, सजातीय म्हणजे उच्चारामध्ये समानता. कळालंय? क्लिअर? चलो जाऊया पुढे, मग शिकूयात यणादेश स्वर संधी. बघा आता यणादेश ईच्या पुढे बघा, आता प्रित्यर्थ शब्द जर आपण सोडवायला घेतला, इकडे सोडवूया तिथे नवीन पेजवर म्हणजे समजेल. प्रित्यर्थ शब्द कसा तयार झाला? प्रीती पहिला शब्द, अर्थ दुसरा शब्द. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण पहिली वेलांटी आहे म्हणजे पहिला ई, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ आहे. ईच्या पुढे विजातीय स्वर आलाय ना, उच्चार दोघांचा वेगळा आहे ना, ई आणि अ. ईच्या पुढे विजातीय स्वर आला म्हणून ईचा य होतो, य मध्ये पुढचा अ मिक्स होऊन य हे पूर्ण उच्चारित अक्षर तयार होतं. आता हे य गेलं कुठे तर बघा, प्रीती मधला ई आणि अ मिळून य झालाय ना, मग ई आणि अ काढून टाकायचा, राहिला प्रीत हलांत. ई आणि अ मिळून य तयार झालाय. ठीक आहे, मग हा काढून टाकला, इथं राहिला फक्त रथ. मग नीट बघू शकता तुम्ही, त अर्धाच आहे, पुढचा अर्थ जसाच्या तसा, प्रित्यर्थ शब्द तयार झाला. आलं उत्तर? अजून बघू शकता, अत्यल्प इथं सोडवून देते, अति अधिक अल्प. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ, ईच्या पुढे विजातीय स्वर आला, ईचा य झाला, पुढचा अ त्याच्यामध्ये मिक्स होऊन य हे पूर्ण उच्चारित अक्षर तयार झालं. गेलं का संधियुक्त शब्दामध्ये? आलं. ठीक आहे, अजून आता इत्यादी शब्द घेऊयात. इत्यादी शब्द कसा तयार झाला? इति अधिक आदि. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आ, ईच्या पुढे विजातीय स्वर आला म्हणून ईचा य झाला, य मध्ये पुढचा आ मिक्स होऊन या शब्द तयार झाला. या गेला कुठे? ई आणि आ काढून टाका, राहिला इत. ई आणि आ मिळून या तयार झाला, पुढचा दी जसाच्या तसा. त अर्धाच आहे, त्याला या जोडला गेला, दी इत्यादी शब्द तयार झाला. समजली संधी? कुठली बघतोय? ही यनादेश स्वर संधी बघतोय. ठीक आहे, बाकी अत्याचार, आचार मूळ शब्द आहे, याला अति उपसर्ग लागलाय. सेम वरचाच फॉर्म्युला खाली आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आ, ईच्या पुढे विजातीय स्वर आला, ईचा य, य मध्ये आ मिक्स झाला, या अक्षर तयार झाला. गेलं का संधियुक्त शब्दामध्ये? गेलं. सेम नद्योग इथं सॉल्व्ह करूयात, नदी अधिक ओघ. नीट बघा आता, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ओ, ईच्या पुढे विजातीय स्वर आला, ईचा य, पुढचा ओ जसा त्याचा तसा, य मध्ये ओ मिक्स झाला, यो अक्षर तयार झाला. गेला का नद्योग? नद्योग कसा लिहिलाय? नद्योग मूळ शब्द असा आहे, कम्प्युटर टायपिंग मुळे तो तसा झालाय. कळालं? अत्युत्तम, अति उपसर्ग आहे, अधिक उत्तम. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई, ईच्या पुढे विजातीय स्वर उ आलाय. आता नीट बघा, ईच्या पुढे विजातीय स्वर आला म्हणून ईचा य झाला, य मध्ये हा उ मिक्स होऊन यू तयार झालाय. य मध्ये उ उकार मिक्स होऊन यू, म्हणून अत्युत्तम शब्द तयार झाला. तर याला म्हणायचं काय? यनादेश स्वरसंधी. एकदम सोपी आहे. आणि पाचवी आहे अयादी स्वरसंधी म्हणून, तर ती आपण नंतर युट्यूबला जेव्हा लेक्चर चालू करू तेव्हा मला सांगा की मॅडम तो राहिलेला पार्ट घ्या, म्हणून तो घेऊन टाकू. आणि बॅच जेव्हा चालू करू, बॅच मध्ये तर अख्खा टॉपिक डिटेल मध्ये शिकवणार आहोत. याच्यासारखे बरेच आता मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे की आदिवासी विभाग मध्ये चौकीदार भरतीमध्ये मराठी व्याकरणाचा सिलेबस काय काय आहे. ठीक आहे, तर एका प्रश्नाला 2 मार्क आहेत, निगेटिव्ह मार्किंग अजिबातच नाहीये, त्यामुळे तुम्ही बिंदास अभ्यास करू शकता. लॉजिक लावून उत्तर सोडवायचाही प्रयत्न ठेवा. ठीक आहे, ज्याची उत्तर येत नसेल लॉजिक लावायचा ट्राय करत जा. आणि आपण लवकरच युट्यूबला लाईव्ह लेक्चर घेऊन येणार आहोतच, त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे की आपलं हे डेमो लेक्चर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि युट्यूबचे लाईव्ह लेक्चर कधीपासून सुरुवात करू? आवडेल का तुम्हाला आपलं लाईव्ह लेक्चर चालू झालं तर या आदिवासी विभाग भरतीसाठी? आवडेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. आणि लवकरच तुम्ही जर म्हटलात तर आपण बॅच सुद्धा याची घेऊन येऊया, सगळ्या विषयांची बॅच. चलो थांबूयात इथे मग. बाय बाय, टेक केअर, थँक्यू.